होली सायन्स अध्याय 3 द प्रोसिजर प्रक्रिया. आपल्याला सत्य माहीत आहे, उद्देशही समजला, पण आता पुढील पाऊल काय, मार्ग कोणता आणि सुरुवात कुठून करावी? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हा प्रश्न प्रत्येक साधकाच्या हृदयात जन्मतो. स्वामी श्री युक्तेश्वर गिरी या अध्यायात सांगतात की आत्मज्ञानाचा मार्ग दूर, कठीण किंवा अवघड नाही. तो जागृती, शिस्त आणि साधनेच्या सातत्यात लपलेला आहे. हा मार्ग केवळ पुस्तकं वाचून किंवा भगवंताची भक्ती करून पूर्ण होत नाही, तर तो जीवनातल्या प्रत्येक क्षणात अनुभूतीत उतरतो. या अध्यायात ते सांगतात की मनुष्य 3 स्तरांवर प्रगती करतो: शरीर, कर्म, मन, विचार आणि चेतना, अनुभव. हे 3ही स्तर शुद्ध झाल्यावरच आत्मा स्वतःच्या दिव्य स्वरूपाला ओळखू लागतो. त्यामुळे अध्याय 3 आपल्याला शिकवतं की साधना म्हणजे पाळवाट नाही, ती अंतर्गत रूपांतराची प्रक्रिया आहे. बाहेरचा जग बदलण्यापेक्षा आपण स्वतःला बदललो तर जग आपोआप बदलतं, असा या अध्यायाचा जिवंत संदेश आहे. या प्रक्रियेत नैतिकता हे पायाचं दगड, ध्यान हे मार्ग आणि प्रेम ही शक्ती आहे. शरीर शुद्ध केल्याशिवाय श्वासावर नियंत्रण येत नाही. श्वास स्थिर नसल्यास मन शांत होत नाही आणि मन शांत नसताना ध्यान शक्य होत नाही. म्हणूनच स्वामी युक्तेश्वर सांगतात की साधनेची पायरी पायरीने वाढ करायला हवी, जबरदस्तीने नाही तर जागरूकतेने. हा अध्याय सांगतो की आध्यात्मिक प्रगती वेगाने नव्हे तर योग्य दिशेने व्हावी. सराव आणि प्रॅक्टिस. या अध्यायात सूचित केलेला सराव दैनंदिन जीवनात पाळता येण्यासारखा आहे. दररोज काही मिनिटे शांत बसून श्वास ऐका. श्वासाच्या चढउतारात मनाला स्थिर होऊ द्या. विचार निरीक्षणाचा सराव करा. विचारांना बदलायचा प्रयत्न नाही, त्यांना निरपेक्ष साक्षीभावाने बघायचं शिकणं. नकारात्मक भावना आल्या तर लगेच प्रतिक्रिया न देता श्वास घ्या. प्रतिक्रियाऐवजी शांततेची निवड करा. जीवनात सत्यता, संयम आणि दयाळूपणा स्वीकारा. हे आध्यात्मिकतेचे अलंकार नसून मार्गदर्शक दीप आहेत. या प्रॅक्टिसमुळे शरीर हलकं, मन स्वच्छ आणि चेतना पारदर्शक होत जाते. हळूहळू साधकाला जाणवतं की आध्यात्मिकता कुठे दूर पर्वतावर नाही, ती आपल्या श्वासात, नजरेत आणि वागण्यात जिवंत आहे. मुख्य सार. अध्याय 3 आपल्याला सांगतो की सत्य एकच आहे आणि ते सर्व धर्मांच्या, सर्व विज्ञानांच्या पलीकडे सर्वांना जोडून ठेवतं. मार्ग स्पष्ट आहे: शरीर, मन आणि चेतनेचं संतुलन साधणं. शिस्त म्हणजे बंधन नाही, ती मुक्तीकडे नेणारी दारं उघडण्याची किल्ली आहे. आध्यात्मिकता ही पलायन नाही, ती भीती, अहंकार आणि दुःखातून बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया सुरू होते बाहेर काहीतरी बदलून नाही, तर आपल्या आतली जाणीव बदलून. मित्रांनो, अध्याय 3 ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर ही प्रक्रिया तुम्हाला समजायला सोपी वाटली, प्रेरणा मिळाली किंवा मनाला स्पर्श झाला असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमचे अनुभव आणि विचार लिहा. तुमचा प्रतिसाद पुढील अध्याय आणखी ऑडिओ पुस्तकं बनवण्यासाठी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढील भागात पुन्हा भेटू.